आज चैत्र पौर्णिमा निमित्त आपल्या पूर्णा येथील बौद्ध विहारामध्ये आपण या ठिकाणी आज सर्वजण जमलो आहोत. त्याचबरोबर महिला शक्तींचा सन्मान करण्याचा हा आपल्या बौद्ध विहारांचा जो उपक्रम आहे त्याबद्दल खरोखरच मी आपल्या बुद्ध विहाराच्या सर्व आपल्या मार्गदर्शकांचे मी खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जो महिलांचा सन्मान झाले आहे, म्हणजे महिलांना जे पदं भेटले आहेत, आपल्या जिल्हाध्यक्ष असतील, त्याचबरोबर आपल्या पूर्णा पंचायत समितीचे सभापती असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आपल्या अध्यक्षताई असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या गटांमधून ज्या महिला या ठिकाणी निवडून आल्या आहेत त्यांचा सन्मान करण्याचा जो उपक्रम या ठिकाणी आपण राबवत आहात याबद्दल मी खरोखरच आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी आमच्या आई पूर्णा पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वलाताई नारायणराव पिसाळ यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान केला आहे. याबद्दल मी आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद मानतो. आज या ठिकाणी चैत्र पौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे हे कार्यक्रम मात्र एक निमित्त आहे, कारण की आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. त्याचं कारण म्हणजे आज आपण एकंदरीत मीडियाच्या माध्यमातून जी परिस्थिती पाहतो, एकंदरीत इराण आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध चालू आहे अतिशय भयानक आणि विध्वंसक आहे. असं वाटते कधी कधी त्यांच्यापर्यंत आपले बाबासाहेब पोहोचले पण बुद्ध नाही पोहोचले. बरोबर, त्यांच्यापर्यंत बुद्धांचा विचार जायला पाहिजे आणि हा युद्ध कुठेतरी थांबायला पाहिजे. कारण जेव्हा आपण बुद्धांचा अभ्यास करतो, बाबासाहेबांचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला गोष्टी लक्षात येतात की कितीही मोठा काय म्हणतात त्याला, कितीही मोठा आपली एक कथा आहे, फार प्रचलित आहे आपल्या साहित्यामध्ये, फार मोठा डाकू होता, डाकूची कथा, तर अंगुलीमाल. बरोबर, तर तेवढ्या मोठ्या व्यक्तीला देखील बुद्धांनी उपदेश करून त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणली. तर आताचे लोक फार लहान आहेत आणि या लोकांना देखील बुद्धांच्या उपदेशांची गरज आहे आणि कुठेतरी हे युद्ध थांबायला पाहिजे. आणि एका अर्थाने बघितलं तर आपला देश आज म्हणजे नंतर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळापासून आपला देश कुणाच्या आधात ना मधात, म्हणजे जे बुद्धांची शिकवण होती, जे मध्यमार्ग होता, जे मिडल वे होता, त्याच्यावरच आपण चालत आहोत. आज आपण आर्थिक कोंडीमध्ये सापडलो देश म्हणून, पण अमेरिकेसोबत पण आणि इराणसोबत पण आपण कसं जुळून घेत आहोत, म्हणजे तिकडूनही आपल्याला अडचण येऊ नये, इकडूनही अडचण येऊ नये. आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळापासून जो आपण मार्ग चालवला होता त्याच मार्गावर आज देखील आपण चालत आहोत. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो हे प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि त्यांना ऐकण्याची संधी वारंवार आम्हाला मिळत आलेली आहे. त्याचबरोबर आपले भिक्खू पयावंश पूर्णेचे बौद्ध विहारांचे आहेत, त्यांचा आणि आमचा नेहमी संवाद असतो. त्यांच्याकडून पण आम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी वारंवार शिकायला भेटतात. आणि कारण की आपल्या पूर्णेमध्ये बौद्ध विहार आहे, बौद्ध विहारामध्ये त्या बौद्ध विहाराच्या पायाभरणीमध्ये आमचे आजोबा आदरणीय मारुतीरावजी पिसाळ साहेब यांचं देखील फार मोठं योगदान आहे. ही गोष्ट मला परिचित नव्हती, पण जसा माझा आणि आपले श्रीकांत हिवाळी सर आहेत, त्याचबरोबर आपले पयावंश भिक्खू आहेत, यांचा आणि माझा जेव्हा संबंध आला तर त्याच्यानंतर मला समजलं की बाबांचं फार मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला आश्वासित करतो, ज्या प्रकारे बाबा असतील, ज्या प्रकारे पप्पा असतील, त्याच प्रकारे याच्यानंतर देखील आमच्याच्याने जे काही सहकार्य करणं होईल आणि आपल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत, आम्ही आमच्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण ज्या काही अपेक्षा असतील आपण सांगाव्या त्याची पूर्तता करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आम्ही आमच्या परीने करू.
असा शब्द मी सभापती महोदयांच्या वतीने मी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी या मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आणि पूर्ण बौद्धविहाराचे मी खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.